पुण्यातील चेंबूर बस दुर्घटनेनंतर उपचार घेत असलेल्या सर्व जखमी विद्यार्थ्यांचा वैद्यकीय खर्च प्रशासन उचलणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने राज्यभर विशेष मोहीम राबवून अशा झाडांचं सर्वेक्षण आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही दादा भुसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। युनिव्हर्सल स्कूलचे विद्यार्थी मला वाटतं घरी जात असताना या ठिकाणी त्या स्कूल बसवर झाड कोसळलं आणि त्यामुळे हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये दुर्दैवाने एका विद्यार्थ्याचं दुःखद निधन झालंय। 4 विद्यार्थी जखमी झालेले, त्याच्यापैकी एका विद्यार्थ्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। 3 विद्यार्थी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या दुःखद घटनेची नोंद घेतलेली आहे। त्यांच्या आदेशानुसारच मी इकडं आलेलो। या जे काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च हा शासकीय योजनेतून निधीतून केला जाईल आणि ज्या विद्यार्थ्याचं दुःखद घटना झालेली आहे त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। मला वाटतं की ते झाड त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळलं आणि मग आणखी अशा घटना होऊ नयेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असा ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल। मुंबईमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, त्यामध्ये अनेक देखील स्थापन झाली होती या सगळ्या झाडांची, जुन्या झाडांची पाहणी करण्यासाठी। त्याचं काय झालं? मी तेच आपल्याला सांगू इच्छितो की आता ही अशी जी काही दुःखद घटना झालेली आणि त्यामुळे आपल्याला परत एकदा मुंबईसह महाराष्ट्रामध्ये रस्त्याला लागून असलेल्या अशा झाडांचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आपल्याला घ्यावा लागेल। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।